Standard First, Subject Mathematics, Chapter 4, Earlier, Later. Earlier, Later. Students, आज आपल्या वर्गात सर्वात आधी कोण आलं? अमृता सर्वात आधी आली. आम्ही सगळे नंतर एकदम आलो. आता आपण आधी आणि नंतरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते पाहूया. इंग्लिशमध्ये आधी म्हणजे अर्लियर आणि नंतर म्हणजे लेटर. आता माझ्या एका हातात कळी आहे आणि दुसऱ्या हातात फूल आहे. मग सांगा, झाडाला आधी फूल आलं असेल की कळी? टीचर, अर्लियर कळी येते आणि मग तिचे फूल होते. करेक्ट. तुम्ही सकाळी उठल्यावर प्रथम आंघोळ करता की नाश्ता? टीचर, आधी आम्ही आंघोळ करतो आणि मगच नाश्ता करतो. व्हेरी गुड. नाउ टेल मी, वन कम्स अर्लियर और टू? एक आधी येतो की टू आधी येतो? टीचर, आधी वन आणि नंतर टू येतो. गुड. Students, now we will do an activity to understand this better. I will show you some pictures and you have to tell me what do you see in them. चित्रात तुम्हाला काय दिसते आहे ते सांगा. What do you see in this first picture? आई भाकरी थापते आहे आणि भाजते आहे. करेक्ट. मग सांगा, आईने अर्लियर काय केलं? भाकरी थापली की भाजली? टीचर, आईने अर्लियर भाकरी थापली आणि मग लेटर ती भाजली. Excellent students. Now tell me what is the girl doing in this picture? चित्रातील मुलगी काय करते आहे? टीचर, मुलगी पहिल्या चित्रात पायमोजे घालते आहे आणि दुसऱ्या चित्रात बूट घालत आहे. Good. What do we wear earlier? Socks or shoes? आपण आधी काय घालतो? पायमोजे की बूट? टीचर, आपण अर्लियर सॉक्स घालतो आणि लेटर शूज घालतो. करेक्ट. What is the boy doing in this picture? या चित्रातला मुलगा काय करतो आहे? टीचर, मुलगा हेल्मेट घालतो आहे आणि मग सायकल चालवतो आहे. राईट. आपणही अर्लियर हेल्मेट घालतो आणि लेटर सायकल चालवतो. स्टुडंट्स, इथे काही पिक्चर्सच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील अर्लियर काय असते आणि लेटर काय असते ते तुम्ही सांगा. पहिल्या चित्रात वूड आणि टेबल दिले आहे. दुसऱ्या चित्रात प्लांट आणि सीड दिले आहे. आणि तिसऱ्या चित्रात बटरफ्लाय आणि कॅटरपिलर दिले आहे. टेल मी नाव. टीचर, वूड अर्लियर असेल आणि टेबल लेटर असेल, कारण ते आपण वूडपासून बनवतो. टीचर, दुसऱ्या चित्रात अर्लियर सीड असेल आणि लेटर प्लांट असेल आणि तिसऱ्या चित्रात कॅटरपिलर अर्लियर असेल आणि लेटर बटरफ्लाय. Excellent. Now you all know earlier and later very well. आता तुम्हाला आधी काय आणि नंतर काय हे नीट समजलं आहे.